नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, आपण आज फॉल बिडिंग कशी करायची बघणार आहोत. ही साडी आहे, हा पदर आहे आणि मी त्याचा पीस कट केलेला आहे. तर आता आपण हे बघा मशीन चेंज करणार आहोत. फॉल बिडिंगची मशीन लावणार आहोत. हे बघा, मी फॉल बिडिंगची मशीन लावलेली आहे आणि आता आपण हे बघा फॉल बिडिंग मशीनची सुईचं टोक समोर असतं, इकडनं सुई अशी ववायची असते. त्याच्यानंतर बॉबिन समोरून टाकायची असते. ते टाकल्यानंतर हे बघा, आता काय करायचं, फॉल बिडिंगला सुरुवात करताना पहिले इतकं अंतर सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर हे बघा, हे असं मशीनमध्ये कपडा आपला गुंतवायचा आणि हे बघा, हे असं सरळ धरायचं आणि हा जो साडीचा कपडा आहे तो थोडासा असा गोल धरायचा आहे आपल्याला आणि आपण सुरुवात करणार आहोत. हे बघा, इकडनं एक हात असं लावायचा आहे, पकडायचा आहे कपडा आणि हळूहळू कपडा खेचायचा आहे. हे बघा, ही बिडिंग करत आहोत आपण. आता तुम्हाला फॉल कसा लावायचा ते पण लावून दाखवणार आहे. मशीन नसेल तरी पण आपण फॉल लावू शकतो. मशीनच पाहिजे असं काही नाही फॉल लावायला. हे बघा, अशी व्यवस्थित बिडिंग करून घ्यायची आहे सगळ्या पदराला. त्याच्यानंतर सगळा पदर झाल्यानंतर परत ह्या बाजूला पण आपण इथं राहिलेल्या याच्यात पण बिडिंग करणार आहोत व्यवस्थित. आणि त्याच्यासाठी मी आधी फॉल सुकवलेला आहे, धुवून घेतलेला आहे फॉल. हे बघा, असं हळूहळू करायचे आहे आपल्याला. बिगनर्स असेल तर खूप छान व्हिडिओ आहे, सगळ्यांनी बघा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. हे बघा, ह्या हाताने कपडा पकडायचा आहे, एका हाताने असं हे बघा, हे बोट पुढे ठेवायचं आहे, हे बोट, आणि आपण असं हळूहळू विडिंग करायचे आहे. जर धागे वगैरे असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचे. हे बघा, कपडा खेचायचा नाही, खेचत जर गेलं तर पुढे मग कपडा एक्स्ट्रा येतो. असं एकदम हळू हाताने धरायचं आहे आणि अशी विडिंग करायची आहे. हे बघा, हे बघा, त्याच्यानंतर आपण हे बघा पूर्ण व्यवस्थित झालेले आहे. हे बघा, आता जो आपण इथे भाग सोडलेला होतो त्याला पण बिडिंग करून घ्यायची आहे. हे बघा, असं करायचं. त्याच्यानंतर इथे हा कपडा ठेवायचा, पहिले सुई वरती गेलेली पाहिजे आपली आणि हळू करायचा, नाही तर धागा गुत्तो हिचा पण मागे जर गेली तर. हे बघा, धागा, हे बघा, धागा एकदम हळूहळू चालून द्यायचं. हे बघा, असं. हे बघा, आता आपल्या पदराला एक साईड पूर्ण बिडिंग झालेली आहे. हे बघा, आता ही दुसरी बाजू आहे आपल्या साडीची, तिला पण आपण बिडिंग करून घेणार आहोत. हे बघा, कशी सुरुवात करायची परत एकदा बघा तुम्ही. हे बघा, इथपर्यंत कपडा सोडून द्यायचा आहे, तो कपडा असा गुंतवायचा मशीनमध्ये. हे बघा, असं व्यवस्थित ठेवायचा. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर मशीनला स्टार्ट करून हे बघा, कपडा पहिले असं धरायचा, हे बघा, वरती, आणि ह्या हाताने आपण असे खेचणार आहोत हळूहळू. ह्या साईडने पण आपण पूर्ण बिडिंग करून घेणार आहोत. हे बघा, आता हा फॉल आहे, आपण पाण्यात भिजवायचा आहे. तो 5 मिनटं तरी पाण्यात भिजवून असं व्यवस्थित हे पिळायचा आणि असाच सुकत घालायचा आहे. आणि फॉलला मी इस्त्री नाही करत, तरी पण फॉल व्यवस्थित असतो. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, मी फॉल धुवून सुकवलेला आहे, इस्त्रीसुद्धा नाही केलेली. बघा, तरी पण किती व्यवस्थित दिसतो फॉल आपला. हे बघा, व्यवस्थित सुकत घालायचा. सुकत घालताना त्याला घड्या पडणार नाही किंवा आड्यागुड्या असं चोळामोळा जास्त करायचा नाही आणि व्यवस्थित भिजू घालायचं, व्यवस्थित सुकवायचा. त्याच्यानंतर सुकवल्यानंतर हे बघा, मी थोडंसं असं फिनिशिंग देऊन घेते. हे बघा, असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे थोडासा. त्याच्यानंतर हे बघा, आता काट आपल्याला कोणता लावायचा, नवीन बिगनर्स असेल तर त्यांच्यासाठी सांगते. हे बघा, आपण असं बसलेलं असतो ते तेवढ्याच याच्यात ट्राय करायचं की आपण कशी साडी नेसतो ते बघायचं. आणि फॉल आता आपल्याला उलट्या बाजूने लावायचा असतो. हे बघा, ही सरळ बाजू आहे आणि हा उलटी बाजू आहे. काठपदराची आहे त्याच्यामुळे लगेच समजून येते. आणि जर सॉफ्ट साडी असेल तर समजलं नाही तरी पण व्यवस्थित नीट बघून घ्यायचं. हे बघा, मी काठावर मॅचिंग आणलेला आहे फॉल हा. आणि हे बघा, आता इथे किती सोडायचं ते बिगनर्सला माहीत नसतं, तर मी एक सोपी आयडिया सांगते तुम्हाला. आपली जर साडीला फॉल लावलेला आहे ना, त्याचं बघायचं आपण मेजरमेंट किती आहे बघ, त्याच्यावरच बिगनर्स सुरुवात करू शकता.
म्हणजे त्यांना समजेल. आता हे बघा अंदाजे सोडायचं असतं, काही मोजून मापून नसतं सोडायचा. हे बघा 1 मिरी इतकं सोडलं तरी चालतं. हे बघा त्याच्यानंतर काय करायचं, हे असं करायचं, मुडपायचा फॉल असं व्यवस्थित इथे ठेवायचा आणि आपण मशीनवर त्याला शिवायचं आहे. हे बघा आता बरेचशांची शंका असते का इथं किती सोडायचं, तर तसं काही नसतं, आपल्या मनावर असतं. 2 मिऱ्या किंवा 1 मिरी सोडलं तरी पण चालतं. हे बघा त्याच्यानंतर हे एकदम कडाला ठेवून काठावर ठेवायचं आहे आणि फॉल लावायला हे बघा फक्त इकडनं पाठीमागून हात ठेवायचा आहे. हे बघा असा आणि हे बघा असं व्यवस्थित फॉल लावून घ्यायचा आहे सगळा हा पूर्ण. हे बघा खूप सोपं आहे फॉल लावायचं. हे बघा एक फॉल लावायला आपण 50 रुपये घेत असतो आणि फक्त 10 ते 15 मिनटात आपला फॉल लावून तयार होतो. असं दिवसातनं तुम्ही जवळजवळ 10-15 साड्या जरी केल्या तरी तुम्ही ब्लाऊज न शिवता तुम्ही साड्यांनीच त्या फॉल वेडिंग केल्या तरी पण चालेल. हे बघा आणि असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे फॉल सगळ्या साडीला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ भेटेल. हे बघा असं करून पूर्ण साडीला आपण फॉल लावून घेणार आहोत. आणि ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांनी काय करायचं, फक्त विडिंग करून, ज्यांच्याकडे मशीन नसेल त्यांनी काय करायचं, फक्त विडिंग करून आणायची आणि घरीच दोन्ही बाजूने हाताने लावायचा फॉल, तरी पण छान फॉल राहतो. मी तुम्हाला तो पण व्हिडिओ टाकणार आहे. जर समजा मशीन नसेल तर फॉल कसा लावायचा. हे बघा आता आपला पूर्ण फॉल लावून होत आलेला आहे. हे बघा आता काय करायचं, आता शेवट आल्यानंतर हे बघा परत थोडासा हे असं आतमध्ये फोल्ड करायचा व्यवस्थित, असं हे करून घ्यायचं व्यवस्थित आणि इथं परत आपण शेवटपर्यंत विडिंग करणार आहोत. हे बघा खूप इझी आहे फॉल लावणं, नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि घरी जर मशीन असेल तर एखाद्या शॉपमधून बी तुम्ही साड्या आणून जरी विडिंग केलं तरी पण तुमचं अर्निंग चालू होईल. हे बघा आपल्या अशा पद्धतीने हे बघा पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे. हे बघा पहिले छोटासा धागा वळून घ्यायचा आहे आणि हे बघा मी पाट घेतलेला आहे. हे बघा असा पाट घेतला ना म्हणजे आपल्याला लावायला खूप इझी जातं. हे बघा पहिले छोटा धागा वळून घ्यायचा आहे आणि पहिले आपण इथपर्यंत शिवून घेणार आहोत. हे बघा असं व्यवस्थित बघून घ्यायचं, असं थोडंसं हाताने प्रेस करायचा. त्याच्यानंतर हे बघा इथे एक गाठण मारून घेतलेली आहे मागे धाग्याला. त्याच्यानंतर इथे परत आपण डबल हे बघा असं करून घ्यायची आहे, गाठण बसवून घ्यायची आहे इथे आणि 2 पदरी धागा वळलेला आहे. आणि तो हे बघा असं हात शिलाई करायला फक्त मोजून आपल्याला फक्त 10 मिनटं लागत असता, लई वेळ पण नाही लागत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पूर्ण साडीला फॉल आपल्याला. इथपर्यंत आल्यानंतर हे बघा परत इथे एक गाठण मारायची आहे. हे बघा इथे आलं की इथे परत एक अशी आपण गाठण मारून आपला राहिलेला धागा कापून घेणार आहोत. हे बघा हे असं आणि हा धागा कापून टाकायचा. आणि आता आपण दुसरा धागा जॉईंट करून कसा लावायचा ते सांगते मी तुम्हाला. 2 पदरी धागा जोडायचा आहे आणि 2 पदरी कसा जोडायचा ते सांगते मी तुम्हाला. हे बघा हा 2 पदरी धागा घेतलेला आहे. हे बघा त्याला इथे गाठण मारायची आहे. अशी गाठण मारल्यानंतर हे बघा इकडे नाही मारलेली आहे एक बाजूला, आणि एकच बाजूला गाठण मारल्यानंतर आपण हात शिलाई करून घेणार आहोत. आणि खूप सोप्या पद्धतीने फॉल लावायचा. हे बघा अशी आपण हात शिलाई टाकणार आहोत. हे बघा वरती जास्त धागा आला पाहिजे आणि खाली एकदम छोटी, जशी आपण हात शिलाई करतो ना पॅन्टला शर्टला, तशीच आपल्या साडीला पण हात शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा ही संक्रांत स्पेशल साडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हे बघा तिचा हा पिंक कलरचा पदर आहे आणि हे बघा
काठ पण खूप छान आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. त्याच्यानंतर इथे परत आपण एक अशी थोडीशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं फॉल निघणार नाही लवकर. हे बघा. त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळ्या साडीला आपण फॉल लावून घेणार आहोत. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि आपले पैशाची बचत होणार आहे त्याच्यामुळे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. संक्रांतीच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.